नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. संबोधी महिला मंडळ, संबोधी बुद्धविहार, अंबरनाथ यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी रमाईच्या जीवनावर गीतांच्या माध्यमातून वंदन केले. महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या जीवनावर लक्ष्मीताई माने यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून महिलांनी विहारात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई मागाडे यांनी आलेल्या सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कधी रागाने गरजत नसे, नीटपणाने वागत असे. रमाई घेऊन हाती ताट, रमाई घेऊन हाती ताट, भीमरायाची पहाट होती वाट, भीमरायाची पहाट होती वाट. परदेशी भीमराव शिकतोय ग, अभ्यास दिनरात करतोय ग. परदेशी भीमराव शिकतोय ग, अभ्यास दिनरात करतोय ग. बाबाचा तुकडा होते खात, बाबाचा तुकडा होते खात, भीमरायाची पहाट होते वाट, भीमरायाची पहाट होते वाट. जीवनाचा आधार बनल्या त्या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणे घेत असत. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाबाईंनी घर चालवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या सरपंचसाठी वनवन फिरल्या. मैत्रिणींनो, रमाबाईंनी आपल्यासाठी या लाखो करोडो दलितांसाठी आपल्या पोटचे 4 लेकरं इंदू, रमेश, गंगाधर आणि राजरत्न यांना औषध पाणी वाचून मात्याळ केले. तरीही माता रमाई खचल्या नाही. म्हणूनच प्रवचन ऐकून मी खूप माझं एवढं हे केलं ना, रमाईसारखं ताट खूप माझं चांगलं आहे. म्हणजे मी रमाईचं इथं हे विहार बनलं तेव्हापासून मी विहारात येत होते आणि तेव्हापासून इथं प्रवचन खूप झाले. खूप आम्ही यायचो नाचायच्या, आम्ही सगळे यायचो आणि प्रवचन खूप व्हायचे. आणि हा प्रवचन ऐकायचो. पण रमाईचं प्रवचन आलं का मी ध्यान देऊन ऐकायचं सगळं, कारण मला एवढं आवडायचं ना, खूप आवडायचं. आणि तसं मी ते डोक्यात ठेवून तसं करून कष्ट लावायला काढून माझ्या नवऱ्याला शिकवलं. कमी शिकलेले होते, मुलींना शिकवलं माझ्या भरपूर. त्यांना सगळ्यांना
खुर्चीवर बसवलं, एकीला विमानात एअर हॉस्टेल आहे. टाळ्या वाजवा. आणि माझे मिस्टर झाडू मारायचे बरोबर बँकेमध्ये. मी खूप जायचे बँक साफ करायला त्यांच्यावर दिवाळी दसऱ्याला. ही आई शिकलेली नाही. यशवंतराव चव्हाणमधून ॲडमिशन घेतलं, त्यांना परीक्षेला बसवलं. त्यांना पहिलं कॅशियर केलं बँकेत, परीक्षा देऊन बँकेची वडोदरामध्ये. नंतर हेड कॅशियर केलं. आणि तसं करून करून माझ्या मुलींना पण खूप शिकवलं. मोठीला डबल ग्रॅज्युएट केली. त्या आता विटीला एक कंपनी त्याच्यात ती हेड आहे मोठी अकाउंटमध्ये. आणि माझी मुलगी आवाज सुंदरी आहे. तसं मी रमाईच्या प्रवासात एवढे ऐकले ना, तर खरंच ऐकावं वाटतं मला. खूप म्हणजे खूप मी रमाईच्या जेव्हा ध्यान देऊन प्रवचन ऐकून तसं कष्टाने मी इथपर्यंत आज. माझ्याकडे आता कसली कमी नाही आहे, सगळं आहे माझ्याकडे, सगळे. माझ्या रमाईच्या बाबासाहेबाच्या कृपेने, गौतम बुद्ध बाबासाहेब रमाईच्या आशीर्वादाने, त्यांच्या आशीर्वादाने मी आज खूप खूप खुश आहे. आणि जयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देते. माझ्या संसारी जसं पूर चांदणा धनी असता मुलखासिरी पार पाडी कर्तव्य सारी. धनी असता मुलखासिरी पार पाडी कर्तव्य सारी. परिश्रमाला सेदना आसर माझं नांदना. परिश्रमाला सेदना आसर माझं नांदना. माझ्या संसारी जसं पूर चांदणा. तुमचे आमचे पद्धारक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ती वापरत आहे. ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी तुमच्या आमच्या करिता आपलं संपूर्ण जीवन वेचलं, त्या महापुरुषांना आणि महामातांना ही त्रिवार वंदन. आज ज्यांचा जन्मोत्सव माझ्या सगळ्या भगिनी अतिशय आनंदाने, उत्साहाने, प्रेरणेने आणि स्फूर्तीने साजरे करत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. परंतु माझी एक विनंती आहे की आज जो मला वातावरण दिसलं, मी इतका आनंदित आहे. मी गुरुजींना बोलून दाखवलं की माझी अशी इच्छा आहे की कारण माझ्या सगळ्यात लाडकी हा म्हणजे संबोधी बुद्ध आहे. आणि म्हणून माझं विहार हे असं फुललेलं दिसलं पाहिजे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा यासाठी आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या देवता मानल्या जाणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, संत कबीर, महात्मा फुले यांच्या आदर्श विचारांना विनम्र अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो, ती तमाम भारतीयांची एकमेव शिक्षण संस्था अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा. या शाखेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या त्यागाला व कार्याला तुमचा आणि माझा सैन्य जय. आज माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127वी जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी जो नव्याने स्थापन झालेला आपला संबोधी महिला मंडळ आहे, खरंच आजचा या ठिकाणी जी विहारातली गर्दी, जसं गुरुजींनी सांगितलं, खूप अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. एकदा सगळ्यांनी आपापल्यासाठी जोरदार अशा टाळ्या वाजवायच्या, आपलं स्वतःचं स्वागत करून घ्यायचं. बऱ्याच जणांनी आपल्या गीतातून, आपल्या कवितेच्या माध्यमातून, चारोळ्याच्या माध्यमातून, शुभेच्छाच्या माध्यमातून अर्धी रमाई आपण तिथेच ऐकलेली आहे. परंतु माझ्याकडून माझ्या वाचनात जे काही राहिलेलं असेल ते मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात असा प्रयत्न करते. आपल्यासमोर ज्येष्ठ प्रवचनकार बसलेले आहेत. जर काही चूक झाली असेल तर क्षमस्व असावं. मी कोणी काही प्रवचनकार नाही, जेवढं माझ्या वाचनात आलेलं आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. इतिहासाच्या पानावर आपण नेहमीच बघतो राजे, त्यानंतर महाराजे, पोवाडे यांच्या कथा, यांचे गीते आपण नेहमीच ऐकत असतो.
परंतु या इतिहासाच्या पानावरती ज्या महापुरुषांची नावे आपण सातत्याने पाहत असतो, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, या सर्व राजेरजवाड्यांच्या मागे जो हात असतो तो एका शांत आणि मूक अशा स्त्रीचा असतो. तीच जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार. बऱ्याच विशेषणाने आपण त्यांना संबोधले जातो. ही विशेषणं प्राप्त होण्यामागे जर का खऱ्या अर्थाने कोणाचा हात असेल, ज्याची जयंती आपण या ठिकाणी आज साजरी करतो, त्या मूर्ती माता रमाई आंबेडकर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना त्या मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप अशा गोड शुभेच्छा. आजचा आपला पहिलाच कार्यक्रम आहे महिला मंडळाचा, परंतु यापुढील कार्यक्रम तितक्याच नव्याने, तितक्याच जोशाने, गुरुजींना मी अशी ग्वाही देते की यापुढील कार्यक्रम सुद्धा तितक्याच जोशात आम्ही तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करूया. आमचा हा पहिलाच प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमस्व असावं. दिलगिरी व्यक्त करते, प्रवचनाला सुरुवात करते. आत्ताच स्वातीताईंनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या कुटुंबाविषयी बरीचशी माहिती सांगितलेली आहे. सगळ्यांना रमाई प्रवचनाच्या माध्यमातून मला वाटतं तोंडपाठ झालेली असेल, हो की नाही? कारण आता आपण बघते 5 ते 6 वर्षच आपल्याकडे विहार आला, तेव्हापासून आपण प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आपण साजरा करतो, जसं वंदनाताईंनी या ठिकाणी सांगितलं. त्या माध्यमातून आपण अनेक महापुरुषांची चरित्र असेल, त्यांच्या गाथा असतील, माता जिजाई असेल, माता रमाई, माता भीमाई यांचं पूर्ण चरित्र आपलं तोंडपाठ झालेले असेल. परंतु एक असा उद्देश असतो की जयंती पुण्यतिथी साजरी करण्यामागे हाच उद्देश असतो की त्यांच्या विचारांना आपण जागृत करत असतो. म्हणून त्यांचे विचार जरी रिपीट होत असतील तरी ते सांगणं गरजेचं असतं. सर्वप्रथम माता रमाई यांच्या कुटुंबाचा मी थोडक्यात परिचय सांगते. माता रमाई यांचे वडील भिक्खू धोत्रे मलंकर, आई रुक्मिणी धोत्रे. रमाईचे वडील पंधरावती माशाच्या टोपल्या ज्या आहेत ते वाहण्याचं काम करायचे आणि आई घरकाम करायची. अशा गरीब परिस्थितीमध्ये रमाईचा जन्म झालेला आहे. रमाईला 2 बहिणी आणि गौराशंकर आणि रमाईया असा त्यांचा परिवार होता. मोठ्या बहिणीचं लग्न दापोलीला तिला दिलेलं होतं, दाभोळगावाला दिलेलं होतं. त्यानंतरची जबाबदारी आहे वडील भिक्खू धोत्रे. आईचं निधन जे आहे रमाईने अनेक मरणं त्यांच्या बालवयात पाहिलेली आहे. अत्यंत बालवयात त्यांनी अनेक मरणं जवळून पाहिलेली आहेत. ज्यावेळेस आईचं निधन होतं त्यावेळेस बहीण गौरा आणि भाऊ शंकर यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे ती माता रमाईवरती पडलेली आहे. तुम्ही विचार करा, फक्त रमाईला 7 ते 8 वर्षाची असताना आईचं निधन पावलं आणि त्यावेळेस भाऊ आणि बहीण, त्याशिवाय वडिलांची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती माता रमाईवरती. त्यांनी कसं ते सगळं सहन केलं असेल, कसं सांभाळलं असेल, आपण सहन किंवा आपण म्हणजे ऐकून सुद्धा अंगावरती काटा येतो असं. अशी ही गोष्ट अत्यंत भावनाविहीत होते ऐकताना किंवा सांगताना. त्यानंतर आईच्या निधनानंतर वलंकर काका आणि गोविंद कुलकर मामा यांनी रमाईला मुंबईला घेऊन गेलं. त्यानंतर माता रमाई 9 वर्षाची झाली. सुभेदार रामजी सपकाळ हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी मुलगी शोधत असताना त्यांना या ठिकाणी अशी मुलगी आहे. जेव्हा त्यांना कळालं त्यांनी चौकशी केली आणि भीमराव आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह ज्यावेळेस झाला त्यावेळेस फक्त आणि फक्त माता आहे ते फक्त 9 वर्षाचं होतं आणि भीमराव आंबेडकर यांचं वय 14. अशा या वयामध्ये त्या ठिकाणी भाईकाळाच्या भाजी मार्केटमध्ये त्यांचा विवाह झाला. या विवाहामध्ये आता जे आपण विवाह बघतो त्या ठिकाणी भरपूर अशी रोषणाई असते, पंचपक्वान्न जे नाही ते खायला आपण बघत असतो अगदी स्टार्टरपासून. परंतु त्यावेळेस 1906 साली माता रमाईचा जो विवाह झाला तो अतिशय साध्यापणाने विवाह झाला. बाबासाहेबांशी हात बांधून किंवा पदराला गाठ बांधून तो फक्त विवाह नाही झाला, तर त्या ठिकाणी माता रमाईवरती बाबासाहेबांची माता रमाईने जणू काही ती जबाबदारी स्वीकारलेली असावी असा तो एक विवाह घडलेला होता. विवाह झाल्यानंतर बाबासाहेब शिकण्यासाठी लंडनला जातात
लंडनला जातात, पण आज आपण बघतो आजच्या आजचे 21वे शतक आहे. आपण जेव्हा हे जीवन जगत असतो, आपला पती किंवा आपला नवरा जर का 2 दिवस कुठे बाहेर जात असेल, सत्यस्थिती मी या ठिकाणी सांगते तुम्हाला, जर का 2 दिवस कुठे बाहेर जात असेल, 2 दिवस गेल्यानंतर सुद्धा आपण लगेच त्यांना फोन करतो, कधी येणार, बरोबर ना? मुलं त्रास देत आहेत, मुलं अभ्यास करत नाहीत, लाईट बिल आलेलं आहे, गॅस संपलेला आहे, या बऱ्याच गोष्टी आपण काय करतो 2 दिवसामध्ये. तर माता रमाईने कित्येक वर्ष हे कशी सहन केली असतील त्याचं तुम्हाला आम्हाला काही सांगता लागत नाही. याचं बाबासाहेब शिकायला गेलेले असताना माता रमाईने अतिशय कष्टमय जीवन असं त्यांनी काढलेलं आहे. पुढच्या मुलांना त्यांनी स्वतःहून त्यांनी पाहिलेलं आहे. परंतु इतक्या मुलांचे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी एकाही मुलाचा मृत्यू झाल्यानंतर किंवा औषधोपचार नसताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी ही गोष्ट करू दिलेली नाही. एका ठिकाणी प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो. बाबासाहेब ज्यावेळेस परदेशातून आले त्यावेळेस राजरत्नाचा मृत्यू झाला, बरोबर ना गुरुजी? राजरत्नाचा मृत्यू झालेला होता. बाबासाहेब 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करून जेव्हा ते असं निवांतपणे एका खुर्चीत बसलेले असतात तेव्हा त्यांचा एक काही मदतनीस असतो, जो मला त्याचं नाव काय आठवत नाही पण शास्त्री म्हणून त्याचं नाव असतं. तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी वाहत असतं. तर शास्त्री बाबासाहेबांना विचारतात की तुमच्या डोळ्यामध्ये का पाणी? आता तुम्ही इतकं चांगलं कार्य केलेलं आहे, देशाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी तुम्ही इतकी स्वतंत्र अशी उद्देश पत्रिका बनवलेली आहे, तर बाबासाहेब तुम्ही काय करत आहात? तर बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात की माझा जो राजरत्न आहे, तर बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात की माझ्या राजरत्नाचा मृत्यू मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. त्याला ज्यावेळेस मी छातीवर लावून घेतलेलं होतं त्यावेळेस त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जो आपण अंत्यसंस्कार करतो तो करण्यासाठी किंवा त्याच्या औषधोपचारासाठी माझ्याकडे एकही पैसा नव्हता. अशा वेळेस त्यानंतर त्यातलाच एक माणूस उठतो आणि सांगतो की बाबासाहेबांच्या पाठीशी असं उभा राहतो आणि सांगतो की बाबासाहेबांना अंत्यसंस्कार करायचे आहे आणि आपल्याला त्यासाठी कपड लागेल, एक कापड असतं व्हाईट रंगाचं, ते लागेल. त्यावेळेस बाबासाहेब विचार करतात की बाबासाहेबांच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसतो. बाबासाहेब विचार करतात की काय करू, परंतु हे सगळं रमाई शिवाय बाबासाहेबांची सगळी मुलं जेव्हा मरण पावतात, यशवंत असतो, बाबासाहेब जेव्हा परदेशी गेल्यानंतर त्यांची गोलमेज परिषद संपते आणि माहिती बाबासाहेबांनी आता स्टेज गाजवलेला असतो, लोकांसमोर आपले प्रश्न मांडलेले असतात, लोक अतिशय काळजीपूर्वक बाबासाहेबांचं म्हणणं ऐकत असतात, परंतु बाबासाहेबांचं लक्ष मात्र त्यांच्या रामूकडे असतं. कारण ते सांगतात की रमा विचारते, रमाबाईला काम करताना वीजपत्र लिहितात आणि त्यातून सांगतात की रामो, आजची जी काही गोलमेज परिषद आहे मी एकदम अतिशय सगळ्यांना तडाखेबाज असं भाषण दिलेलं आहे आणि तेथील लोकांनी मला ऐकलेलं आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न मी सांगितलेला आहे. इतका स्टेज असतो, स्टेजवर त्यांनी हे केलेला असतो, सगळ्यांचा टाळ्यांचा गजबज असतो, परंतु बाबासाहेबांचं त्याकडे लक्ष नसतं. बाबासाहेब रामूला कॉल करतात, पत्र लिहितात, त्यावेळेस फोन नव्हते, पत्र लिहितात आणि पत्रातून सांगतात की रामू, तुझ्याकडे आता फक्त यशवंत एकटाच उरलेला आहे. तुझ्या मातृत्वाची एक ताजं उदाहरण किंवा एक ज्वलंत उदाहरण फक्त आपला हा यशवंत आहे. तर रामू, तू स्वतःची काळजी घे आणि यशवंताला सुद्धा जग. त्यानंतर अजून एक प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला रमाबाईतील रमाईंकडून प्रसंग घडलेला ते सांगायचा प्रयत्न करते. आणि माता रमाई दादरच्या राजगृह या बंगल्यात राहत असतात. बाबासाहेबांना काही कामानिमित्त त्यांना परदेशी जावं लागतं. परदेशी जायचं असल्यामुळे माता रमाईला एकटं कसं ठेवायचं, त्याच्यामुळे बाबासाहेब एक वसतिगृह असतं मुलांचं, त्या ठिकाणी वराळे नावाचं जे कुटुंब असतं ते वसतिगृह चालवत असतात आणि मग बाबासाहेबांनी रमाईची जबाबदारी 2-3 दिवसासाठी त्या वसतिगृहावरती रमाईला ठेवलेली होतं. बाबासाहेब गेले परदेशी निघून. त्यानंतर रमाईने तिथली मुलं पाहिली, जी मुलं दररोज खेळायला बाहेर यायची, परंतु 2 दिवस ती मुलं अजिबात बाहेरच फिरत गेली. माता रमाईला काहीतरी संशय आला. माता रमाईने वराळेला विचारलं,
की 2-3 दिवस झालं मुलं दिसत नाहीये. त्यावेळेस वराळीने सांगितलं की ही जी 2 दिवसापासून मुलं न दिसण्याचं कारण एकच आहे की वसतिगृहाला मिळणारं जे अनुदान आहे ते अनुदान आम्हाला अद्याप मिळालेलं नसल्यामुळे वसतिगृहातलं जे संपूर्ण देण्यात आलेले राशन पाणी आहे ते सगळं संपलेलं आहे. म्हणून 2 दिवसापासून तुम्हाला मुलं असल्यामुळे ती तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसत नाही. हे ऐकल्याबरोबर ज्यावेळेस माता रमाईला त्यांनी सांगितलं वराळ्यांनी, त्यावेळेस वराळी आतमध्ये रमाई गेल्या, त्या रडू लागल्या. त्यांनी आपल्या सोन्याचे जे दागिने होते तो ठेवलेला डबा काढला आणि वराळीने बोलवलं आणि सांगितलं की यातले जे दागिने आहेत ते गहाण ठेवा किंवा विकून द्या आणि मुलांची खाण्यापिण्याची या ठिकाणी तुम्ही सोय करा. म्हणजे माता रमाई फक्त स्वतःच्याच मुलांची माऊली नाहीये, तर सर्वश्रेष्ठ माऊली जेव्हा होते की जेव्हा त्या मुलांचा ती विचार करते, अनाथ कोणत्या मुलांना जेव्हा ती माया देते तेव्हा ती सर्वश्रेष्ठ अशी माऊली ठरते. त्यानंतर माता रमाईचं उदाहरण बाबासाहेबांनी 1917 पासून ज्यावेळेस ते परदेशातून भारतामध्ये परततात, 1917ला जेव्हा ते या ठिकाणी परतले त्यावेळेस त्यांनी 1920 मध्ये मूक नावे हे पाक्षिक सुरू केलं. त्याच्यानंतर लगेच 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकालिनी सभा हे नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. 1927 मध्ये महाचा सत्याग्रह लागोपाठोपाठ, कारण माझा जो समाज आहे बाबासाहेबांची एकच अपेक्षा होती की माझा जो समाज अस्पृश्यतेपासून घुसळलेला आहे या समाजाला मला या रोगामध्ये निवारण करण्यासाठी बाबासाहेब परदेशी जाऊन शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी माझा समाज कसा यासाठी ते अभ्यासाच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि आज प्रयत्न आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये आपल्या अस्पृश्यांना देखील काही राखीव जागा मिळाव्या यासाठी त्यांनी पुणे येथे पुणे करार हा घडवून आणलेला आहे. त्यानंतर माता रमाई, ज्या आपण बाबासाहेबांची बरीचशी नावं घेतो आपण, घटनेचे शिल्पकार, त्याच्यानंतर भारतीय रत्न, भारत रत्न, बरेचशा पुरस्कारांनी सन्मानित असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच त्यांच्या ज्या पदव्या आहेत BA, BA लॉ, DA, या सगळ्या पदव्यांच्या मागे जर खरंच हा कोणाचा असेल तर तो फक्त आहे फक्त माता रमाईचा. आणि ज्यावेळेस बाबासाहेब लंडनहून परतले त्यावेळेस सुद्धा ते एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून घ्यायचे आणि ते तासन तास म्हणजे दिवसाच्या 24 तासापैकी 8 तास ते अभ्यास करायचे आणि माता रमाई मात्र दरवाजा जवळशी बसून राहिलेली असायची. जर का कोणी बाबासाहेबांना भेटायला येत नसेल तर माता रमाई सांगायची की साहेब पुस्तकाच्या खोल्यात व्यस्त आहे, तुम्हाला जर भेटायचं असेल तर ते एका नोंदवहीमध्ये भेटायला येतात, त्यांचं नाव, कामाचं सोडून तुमचं काय काम आहे किंवा तुम्ही कधी येणार आहात त्या सगळ्या नोंदी त्या नोटवहीमध्ये त्या लिहून ठेवायच्या आणि साहेबांना तसा त्या निरोप द्यायच्या. त्यानंतर बाबासाहेब आणि माता रमाई यांचा ही जी साथ आहे 28 ते 30 वर्षाची साथ असावी. त्यानंतर अतिशय काबाड कष्ट करून एका स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी असून सुद्धा तिने कधी लाज बाळगली नाही, कधी ती असं म्हणाली नाही किंवा तिने दागिन्याची किंवा साड्यांची सुद्धा अपेक्षा केलेली नाही. आज आपण नवीन नवीन साड्या, पैठणी साड्या या घालतो, तर यामध्ये खरा साप मुलाचा असेल तर माता रमाईचा. जर का माता रमाईने हा त्याग केला नसेल, हा जर का दुःख सोडणार असेल, हा जर का आणण्याचा तिने प्रतिकार केला नसता तर आज आपण या ठिकाणी सुंदर साड्या, सुंदर दागिन्यांमध्ये किंवा पैशांच्या ह्याच्यामध्ये आज आपण ती बसू शकलो नसतो किंवा 4 चौघांमध्ये आपण आपली मते मांडू शकलो नसतो. माता रमाई ज्या वेळेस त्या खूप थकतात, बाबासाहेबांनी पृथ्वीचा शेवटचा आठवडा असतो, माता रमाई काबाड कष्ट करून एवढंच नाही त्यांनी फक्त तर त्या कोळेगावडीतून दादर या ठिकाणी वाणी या ठिकाणी सूर्योदय म्हणजे सूर्योदयाच्या आधी त्या दादर या ठिकाणी जायच्या, शेणाच्या गवऱ्या कापायच्या. कारण हे जे बाळकडू आहे रुक्मिणी होते त्यांनी माता रमाईला दिलेले आहे. कारण माता रमाई जेव्हा त्या जास्त शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्यांनी जीवन या शाळेमध्ये माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे, माणसाला कसं ओळखलं पाहिजे, अंधारातून एखाद्याला प्रकाशाकडे कसं नेलं पाहिजे, हे सगळे त्यांनी जीवन या नावाच्या शाळेत त्यांनी शिकलेले आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी त्या जायच्या.
हे करत असताना त्यांनी अनेक दुःख सहन केली. बाबासाहेब ज्यावेळेस परदेशात गेले त्यावेळेस बाबासाहेबांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी माता रमाईचं जे दुःख सोसलं बघितलं त्यांनी जवळून. त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की जी मुलं आहेत कसं त्यांचा संसार वागवतील किंवा या मुलांना ते कसे सांभाळतील याचा औषधोपचार काही लागत नाही. एक जरी मुलगा असेल तरी आपल्याला बराचसा खर्च असतो. माता रमाईच्या ठिकाणी एवढी अपघात असताना कार्यकर्त्यांनी काही मदत देऊन गेली, परंतु त्या स्वाभिमानी पत्नीने त्यांच्या भावनांचा आदर केला, परंतु एकाचेही पैसे त्यांनी घेतले नाही. मिळेल त्या पैशात त्यांनी आपला प्रपंच चालवला. तितकंच नाही तर आपण बघितलं तरी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी अपत्ये आहेत औषधोपचाराविना काही खाणं पिणं नसताना त्यांनी गमावून बसलेली आहे. त्यानंतर माता रमाई ज्यावेळेस बाबासाहेबांना विचारतात की एकदा बाबासाहेबांशी बसलेले असतात, डोळे झाकलेले असतात, खुर्चीवर सगळी अस्ताव्यस्त पुस्तके पडलेली असतात, त्यावेळेस बाबासाहेबांना रमाई म्हणतात की थोडस झोपा तुम्ही आता, काय चहा देऊ का, काही कॉफी देऊ का. तो बाबासाहेब म्हणत असतात नाही दारू मी असा कसा झोपेल, की माझी चिंता आहे, माझा हा जो काही अथांग चालत आहे तो जर का अशा दारिद्र्य विश्व अवस्थेमध्ये तो का परखडून असं जगून गेलेला आहे आणि मला कशी शांत झोप लागेल बाबासाहेब सांगतात. परंतु हे सगळं सहन करत असताना माता रमाईचं जानेवारी महिन्यात त्यांना आजार चढलेला असतो. त्या आजाराच्या बेडकामध्ये माता रमाई जागेवर पडून असतात. त्यावेळेस बाबासाहेबांना तेवढी मात्र त्यांची सेवा करण्याचं एक पुण्य लागत असताना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाबासाहेब रमाई आजारी असताना तिच्या औषधाला बसतात आणि रामू थोडस काहीतरी खाऊन गेले किंवा चहा, मोसंबीचा रस किंवा कॉफी त्या बाबासाहेबांच्या आग्रहात थोड्याफार घ्यायच्या. बाबासाहेबांना वाटायचं की रमाईने माझ्याशी काहीतरी बोलावं, परंतु त्यावेळेस रमाईच्या अंगात कसल्याही प्रकारचा त्राण उठलेला नसल्यामुळे त्या बाबासाहेबांची बोलू शकत नव्हत्या. संपूर्ण दादरमध्ये राजगुरू लोक जमलेले होते आणि अशातच माता रमाईची प्राणज्योत ही 27 मे 1935 रोजी मावळली. अजून एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. आठवतात प्रसंग मध्ये मध्ये सांगते. बाबासाहेब गंगापूर येत असतात. स्वागतासाठी ऐकलेलं असेल सगळ्यांनी. हा, स्वागतासाठी येत असतात. एक बोट असते, दुसरी त्यांना कळतं की पत्राद्वारे की ती बोट बुडालेली आहे. मग त्या ठिकाणी बाबासाहेब त्यांना परत सांगतात की रामू मी त्या बोटमध्ये लावतो, दुसरी जी बोट येणार आहे त्या बोटमध्ये. परंतु जी पहिली बोट गेलेली होती त्या माझ्या समाजाच्या उद्धारासाठी मी जी काही बोट म्हणून पुस्तके पाठवली होती ती पुस्तके मात्र त्या समुद्रामध्ये किंवा त्या जहाजाद्वारे त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे. बाबासाहेब येतात, सगळेजण त्यांचं स्वागत करतात, पण रामू मात्र त्या ठिकाणी लांब अशी उभी असते. बाबासाहेबांचे डोळे, बाबासाहेबांची नजर ती मात्र शोधण्यामध्ये व्यस्त असते. ते विचारतात रामू की एवढ्या लांब काय उभी आहेस? तर म्हणते नाही, मी तर तुम्हाला तुमच्याशी कधी पण बोलेन, मी तुमच्या घरातच आहोत, परंतु हा जो काही जलसागर आहे तो तुमच्या स्वागतासाठी आतुरलेला आहे, तो तुम्ही त्यांच्याशी आधी संवाद साधा आणि मी मग बोलेन. त्यावेळेस बाबासाहेबांचं लक्ष रामूच्या साडीकडे. ती साडी नव्हती. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी एका स्वाभिमानी पत्नीची, एवढ्या उच्च शिक्षित तंत्राची पत्नी अशी कशी, म्हणजे जुन्या साडीमध्ये लोक मला काय म्हणतील त्याच्यामुळे माझं नाव नाही करावं, माझ्या पतीचं नाव करावं पाहिजे, त्यांना लोक काय करतील. पटकन रामू जाऊन काय करते, शाहू महाराजांनी जो पेटा दिलेला असतो बाबासाहेबांना सत्कारा प्रसंगी तो पेटाळला स्वागत करण्यात. म्हणजे मला कोणत्याही प्रकारची कसल्याही पैशाची कमा न बाळगता बाबासाहेब जे रामूला पैसे द्यायचे 50-50 रुपये खर्चायला, त्यातून सुद्धा काय 50 पुढे अशा बांधून 1.5 रुपया दररोजचा 1.5 रुपया याप्रमाणे खर्च करायचा. आज आपण बघतो बाजारात गेल्यानंतर आपल्याला 1000 का 2000 सुद्धा पुरत नाही. अशी रमाईची व्यथा. राजगृह संपूर्ण बाहेर उभा असतो. माता रमाईची ज्योत 27 मे 1935 रोजी मावळी वरळीच्या दिशेने स्मशानभूमीमध्ये जी प्रेतयात्रा निघालेली असते त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या तोंडून इतकेच उद्गार निघतात की सर्व पोरक्यांना माता माऊली ही पोरकी करून चाललेली आहे आणि संपूर्ण जयसागर हा दायकडून रडत असतो. अशी ही रमाईची गाथा फक्त शब्दापुरती मर्यादित नाहीये. कितीही शब्दात सांगितलं तरी ती न संपण्यासारखी आहे. आज आपण सकाळपासून बऱ्याच ठिकाणी बघतोय सोशल मीडियावरती
बरेच जण स्टेटस ठेवतात, फेसबुकवरती बघतोय स्टेटस टाकतात, रील्स टाकतात, परंतु रमाई फक्त रील्स आणि स्टेटस मध्येच बंदिस्त नाही. खऱ्या अर्थाने आपण जर का रमाईचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा तशी जर का वाटचाल केली तर तीच खऱ्या अर्थाने माझ्या रमाईसाठी भावपूर्ण आदरांजली अशी असेल. एवढंच बोलून या ठिकाणी थांबते. जय रमाई, जय भीम, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.